मध्ये विकास झालाय का? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. 4 दिवस फिरणार इथे सगळेजण, नाही तर त्याचा काहीच उपयोग होत नाही ना. ते येतात इथं आपल्याला बोलणार, आपल्या पुढे असं हा करणार, हे ते करणार, बोलणार, आणि नंतर काहीच नाही, त्याचं काहीच नसतं. त्यावरून लक्षात येईल की मूळ नेमका काय. बघा हे लातूरचे लोक, मी जिकडे गेलो की हे सगळे पळत येतात. तरुणांच्या मनात काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि ते फक्त 4 दिवस येऊन येऊन विचारतात ना, बाकी तर नंतर कोणी काय करत नाही. बीजेपी कडून कोण आहे? बीजेपी आपले पहिले अर्चनाताई होते, आता आले संभाजी पाटील. अर्चनाताई पाटलाला महाग घेतलं. ते लातूरचा मास्टर माइंड खेळाडू तो आहे. आणि मास्टर माइंड म्हणजे आपले अमित भैया देशमुख साहेब. हा दिलं पाहिजे ना, पण मताचा आपला योग्य उपयोग होत नाही, म्हणजे वापर होत नाही असं मला वाटतं. पळायला काय झालं? आज लातूरची ओळख त्यांच्यामुळेच आहे. नाही, पण ह्याने केल्यासारखं पहिलं मतदान घेतात, पहिले केल्यासारखं करतात, पण असं वाटत नाही की लातूरमध्ये काही चांगलं होत आहे. पण विकास जन करणार आहेत त्यानं यायला पाहिजे. ते झाले की मतदान मिळतं. 18 पण आम्ही केलं नाही ना, त्याचं चालू केलं नाही, आमच्याकडून चुकलं ते. वय काय? वय 20 आहे. असं पण लोकशाहीवर विश्वास ठेवला तरी लोकशाही आपल्या मतदानाच्या टायमाला भेटत आहे ना. बरोबर, इकडे या. लातूरची परिस्थिती ती वाईट होत चालली आहे, पण त्यासाठी नवीन चेहरा प्रत्येक वेळेस दिला पाहिजे. म्हणणं आहे जसं राजस्थानमध्ये बदल केला जातो 5 वर्षाला आणि कर्नाटकमध्ये बदल होतो, त्याच पद्धतीचा बदल झाला पाहिजे. ते शिक्षणाचा मुद्दा उचलत नाहीत, रोडचा मुद्दा उचलत नाहीत, त्याने दुसरे मुद्दे. कॅमेरा आला की सगळे पळतात. लातूरचा मास्टर माइंड खेळाडू तो आहे. आणि मास्टर माइंड म्हणजे आपले अमित भैया देशमुख साहेब. लातूरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. प्रचार देखील जोमात सुरू आहे. मात्र कॉलेजच्या तरुणींना काय वाटतंय जाणून घेऊयात. शाहू महाविद्यालयातील तरुण आणि तरुणी मुलं काय म्हणतायत. लातूरमध्ये निवडणुकीचं वातावरण सुरू आहे. निवडणुकीच्या वातावरणामध्ये तरुणांना काय वाटतंय? तरुणांना काय योग्य विकास करेल त्यालाच मतदान केलं पाहिजे. आणि हे आपल्या मुख्यमंत्र्याबद्दल जे स्टेटमेंट दिले 2-3 दिवसामागे, ते कुठेतरी विचार करण्यासारखं आहे. कारण आज लातूरची ओळख त्यांच्यामुळेच आहे आणि त्यांच्याबद्दल असे वाईट स्टेटमेंट काढणं चुकीचं आहे. तर आज मुख्यमंत्री आले होते आणि त्यांनी सांगितलं की विलासराव हे चांगले आहेत वगैरे अशा पद्धतीने बोलून मग ते असतात, मग त्यांनी त्यांच्या मंत्र्यांची निवड व्यवस्थित केलेली नसेल किंवा त्यांचे जे हे आहेत कर्मचारी, त्यांना कव्हर करायचं काम केलेलं असेल त्यांनी आता सुद्धा येऊन. हे सगळे लातूरचे तरुण आहेत. तिथं लातूरमध्ये निवडणुकीचं वातावरण आहे. निवडणुकीच्या वातावरणामध्ये तुला काय वाटतंय की कशा पद्धतीने ही सगळी निवडणूक सुरू आहे? एकमेकांवर टीका करण्याच्या दृष्टिकोनातून निवडणूक सुरू आहे सध्या लातूरची. एकमेकांचं कोणी म्हणतंय ह्यांचं नाव पुसायचं, कोणी म्हणतंय त्यांनी विकास केला नाही, कोणी म्हणतंय की त्यांच्या वडिलांच्या नावावर सध्या राजकारण चालू आहे. अशा प्रकारे लातूरचं राजकारण चालू आहे. काय वाटले तरुण या सगळ्या गोष्टींकडे, आरोप प्रत्यारोपांकडे कसं बघताय? तुला काय वाटतंय? बघण्यासारखं काही नाही, सध्या त्यांचं राजकारण चालू आहे, त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना बघण्याचा काही अर्थच नाही असं वाटतं. बरं, कसा उमेदवार असावा असं तुला वाटतंय की हा उमेदवार असावा लागतो आणि हा उमेदवार जर असला तर राजकारण किंवा अनेक गोष्टी ज्या समस्या आहेत त्या सुटतील? एखाद्या उमेदवाराचं नाव घेणं असं माझ्या ह्याच्यातून नाही, पण उमेदवार हा पूर्ण लातूर शहराचा किंवा जो आपला प्रभाग आहे त्याचा डेव्हलपमेंट किंवा विकास करण्याचा अशा विचारांचा असला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय लातूरमध्ये ज्यावेळेस मतदान करता कुठल्या गोष्टी बघता आणि मतदान करता तरुण म्हणून? म्हणजे काही गोष्टी लातूरमध्ये आहेत की अजून विकसित झाल्या नाहीत. असं वाटतं की ज्यांना आपण मतदान करतोय ना, त्यांनी आपल्यासाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे. लोक तुमचे मतदानाचा अधिकार ज्यावेळेस देता किंवा मतं करता तर हे काहीतरी विकास करतात असं वाटतंय का? लातूरमध्ये जी निवडणूक सुरू आहे त्याच्यावर काय वाटतंय तुला? नाही, पण ह्याने केल्यासारखं पहिलं मतदान घेतात, पहिले केल्यासारखं करतात, पण असं वाटत नाही की लातूरमध्ये काही चांगलं होत आहे. आणखीन काही तरुण आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. या ठिकाणी लातूर महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. तरुणांना नेमकं काय वाटतंय या ठिकाणी जाणून घेऊया. पळायला काय झालं? कर्नाटक. बर, बाहेरचे आहेत. या इकडं या. अरे कोणी बोलतंय का निवडणुकीवर, राजकारणावर? काय राजकारण सध्या? माहित नाही लातूरचं नाही मी. लातूरचं कोण आहे राजकारण? ठीक आहे, पाहूया तरुण काय म्हणतायत. लातूर जिल्ह्यामध्ये जे निवडणुका सुरू आहेत, लातूरच्या आहेत का तुम्ही? हा, लातूरचे. तर हे निवडणुकीचा जो रंग भरलाय, तरुणांना काय वाटतंय लातूरच्या निवडणुकीबद्दल? लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे निवडणुका होत आहेत, तरी पण लातूर शहरामधला विकास झालेला नाही. निवडणुका झाल्या पाहिजेत, पण विकास जन करणार आहेत त्यानं यायला पाहिजे. कोणी पण येऊ द्या, काँग्रेस येऊ द्या, भाजप येऊ द्या, NSP येऊ द्या,
कोणी पण द्या, फक्त लातूर शहराचा विकास मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे, आमचा एवढाच विचार आहे. तरुण म्हणून तुला काय वाटतंय, जे मुद्दे सुरू आहेत राजकारणातले किंवा लोक बोलतायत याच्यावर तुला काय वाटतंय? राजकारण हा खेळ झाला. मी एक विद्यार्थी असून सुद्धा मला राजकारण म्हणजे एक खेळ झाल्यासारखं वाटू लागलंय. हा. बरं, ह्या खेळातला म्हणजे मास्टर माइंड असते प्रत्येकातला. खेळातल्या या राजकारणाच्या इथले खेळाडू कोण आहेत आणि मास्टर माइंड कोण आहे? खेळाडू म्हणजे सगळेच, आणि मास्टर माइंड म्हणजे आपले अमित भैया देशमुख साहेब. म्हणजे लातूरचा मास्टर माइंड खेळाडू तो आहे. आणि बीजेपी कडून कोण आहे? बीजेपी आपले पहिले अर्चनाताई होते, आता आलेत संभाजी पाटील. अर्चनाताई पाटलाला महाग घेतलं त्यांचं पद आणि आता संभाजी पाटलाला. कसं बघताव या सगळ्याकडं आता तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतंय? कोण म्हणजे आपल्याला ऐकू आलं की त्यांनी असं करत होते की म्हणजे त्यांच्या समाजातल्या उमेदवाराला त्यांनी वोट देतो, म्हणजे निवडणुकीसाठी काय म्हणतात त्याला, त्यांच्याच समाजातील व्यक्तींना त्यांनी प्रोत्साहन करत होते, म्हणून त्यांना त्यांच्या पदावरून काढण्यात आलं, असं आपल्याला ऐकण्यात आलं. लातूर जिल्ह्यातल्या राजकारणावरती कशा पद्धतीनं त्याचं आकलन झालंय त्यावरून लक्षात येईल की मूळ नेमका काय. बघा हे लातूरचे लोक, मी जिकडे गेलो की हे सगळे पळत येत. आणखीन बघूया काही जण तरुण बोलतात का, ज्यावेळेस मी पुढे जातो, कारण तरुणांच्या मनात काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. मत देता का एवढं सांगा, मत देता का? मतचं काहीच नाही आमच्याकडे, मतचं काहीच नाही, वोटिंग आली नाही अजून. वोटिंग आली 18 वर्ष झाले की मतदान मिळतं. 18 नाही, पण आम्ही केलं नाही ना, त्याचं चालू केलं नाही, आमच्याकडून चुकलं ते. वय काय? वय 20 आहे. मग 18 वर्षाला मतदान होतं. पण आम्ही केलं नाही ना, इथं आमचं चुकलं थोडंसं, मतदानची जागा गेली समजा नाही का, आमच्याकडून एक वोट हुकला. पण ज्यावेळेस तरुण म्हणून बघता, मतदानाचा हा अधिकार आहे आपल्याला. लोकशाहीमध्ये मतदानातून लोक निवडता येतात. मग तुम्हाला असं वाटतंय का की मतदानच जर तुम्ही काढून घेतलं नाही तर मग तुम्हाला लोकशाहीवर विश्वास आहे का? असं पण लोकशाहीवर विश्वास ठेवला तरी लोकशाही आपल्या मतदानाच्या टायमाला भेटत आहे ना, आणि ते फक्त 4 दिवस येऊन विचारतात ना, बाकी तर नंतर कोणी काय करत नाही. लोकशाहीवर एक मिनिट हा चल, लोकशाहीवर बोलत होतो. मतदानाचा अधिकार आणि लोकशाहीला समृद्ध करण्यासाठी मत तर दिलं पाहिजे ना. मग हा दिलं पाहिजे ना, पण मताचा आपला योग्य उपयोग होत नाही, म्हणजे वापर होत नाही असं मला वाटतंय. काय वाटतंय तुला की मताचा वापर होत आहे? आणि लातूर जिल्ह्यामध्ये जे राजकारण सुरू आहे त्याच्याकडे काय? म्हणजे एकदा जर मत दिलं आणि तुम्ही वोटिंग घेतात, म्हणजे आता हे 4 दिवस फिरणार इथे सगळेजण, नाही त्याचा काहीच उपयोग होत नाही ना. ते येतात इथं आपल्याला बोलणार, आपल्या पुढे असं हा करणार, हे ते करणार, बोलणार, आणि नंतर काहीच नाही, त्याचं काहीच नसतं. पण तरुणींनी राजकारणात आलं पाहिजे. आता तू तर मतदानाचा अधिकार आहे आणि मत कार्डच काढलं नाही, पण तुला काय वाटतंय? ठीक आहे, तू जरी मतदान काढलं नसेल किंवा जे पत्र काढलं असेल, हे सगळ्या गोष्टी आहेत, पण निवडणुकीबद्दल तुला आता तरुणी म्हणून काय वाटतं या सगळ्याकडे बघताना? म्हणजे तसं म्हणजे आता मला सांगता येणार नाही तुम्हाला, म्हणजे प्रॉपर एक्सप्लेन काय करायचं ते मला समजना झालं. राजकीय दृष्ट्या राजकारण जे सुरू आहे आता, हे फिरत असतील ना गल्ली बोळामध्ये लोक, त्यांच्याबद्दल काय वाटतंय? त्यांच्याबद्दल मला एकच म्हणायचंय की ते फक्त 4 दिवस फिरतात, त्याच्यानंतर फिरकत नाही कोणीच, असं मला वाटतंय. काय केलं पाहिजे? कसला उमेदवार असावा की या उमेदवाराकडे बघून मत दिलं पाहिजे वाटतंय तुला? हा, त्यानं प्रत्येक गोष्ट, म्हणजे आता समजा गल्ली बोळात जर घाण झाली असेल किंवा रस्ता नसेल एका ठिकाणचा, तो करावा त्याने तिथल्या तिथं. लातूरमध्ये विकास झालाय का? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. कोण विकास करेल? तेच आता जे ये इकडं. ये बोल. हा केला पाहिजे विकास, पण करत नाहीत, मला असं वाटतं. तरुणी आहेत बघा, आता कॅमेरा गेला की सगळे पळतात. खरं तर शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जातो ती प्रगल्भ होण्यासाठी, बरोबर? इकडे तू तर बोललास ना. हा, काय वाटतंय तुला की तरुण म्हणून कॉलेजमध्ये जात असताना या समस्येवर मतदान दिलं पाहिजे? मतदान करताव का पण तुम्ही? नाही, आणखीन मतदान आलं नाही. म्हणजे आता कंप्लीट झाले मला 18 वर्ष, पण आता जी लातूरची जी कंडिशन आहे तर ते खूप वाईट झाली आहे. प्रत्येक एक नवीन चेहरा प्रत्येक वेळेस दिला पाहिजे, जो की काय तर विकास घडवून आणेल. कारण की आताचा जी कंडिशन आहे, कचरा वगैरे, ट्रॅफिक, म्हणजे हे तर काय झालं, पण जे लातूरची परिस्थिती आहे ती वाईट होत चालली आहे. त्यासाठी काहीतरी नवीन आले पाहिजे चेहरे समोर, हेच म्हणणं. आले पाहिजेत. तुला वाटतंय का की नवीन चेहरे जर राजकारणामध्ये आले तर विकास होऊ शकतो? नक्कीच. प्रत्येकाचं वेगवेगळं करण्याचं एक संधी दिली पाहिजे. जर आता काँग्रेसचं आहे तर नंतर बीजेपी आलं पाहिजे. जर कंटिन्यू जर तुम्ही काँग्रेसच दिलं तर मग ते हे बदल केला पाहिजे याचं म्हणणं आहे. जसं राजस्थानमध्ये बदल केला जातो 5 वर्षाला आणि कर्नाटकमध्ये बदल होतो, त्याच पद्धतीचा बदल झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. हा, काय म्हणणं आहे? लातूरचं जे राजकारण सुरू आहे त्या राजकारणाकडे नेमकं कसं बघतोस?
राजकारण कोणती का पार्टी निवडून येईना, पण जे आजकाल आता हे काल परवाचे तुम्ही म्हणता ना, वर बीजेपीचं सरकार आहे, खाली काँग्रेस, आता लातूरमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. काल परवा जे 11-12 वर्षाची जी मुलगी आहे ती अन्याय झाला, मग लातूरमध्ये काँग्रेस सरकार असताना अन्याय कसं काय झालं, कसं काय होऊ शकते? वर म्हणता ना तुम्ही बीजेपीचं वर हा, मग काँग्रेसमध्ये लातूरमध्ये काँग्रेस असताना बीजेपीला वर टीका करून पण राज्यामध्ये तर भाजपची सत्ता आहे की. लातूर राज्यात असू जा भाजपची, पण लातूरमध्ये जी आता काँग्रेसची सत्ता आहे, काँग्रेसची सत्ता असताना एखाद्या 12 वर्षाच्या मुलीवर अन्याय कसं होऊ शकते? बरं, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं किती महत्वाची आहे तरुणांसाठी ही निवडणूक लातूरची? निवडणूक म्हणजे असं की फक्त विकास व्हायला पाहिजे लातूरचा. निवडून कोणती का पार्टी ना, आता सध्या ना बॅनरबाजी जास्त चालू आहे. बॅनरबाजी सुरू आहे, खरं आहे तुझं. चला जाणून घेऊया आणखीन काय मूड आहे लातूरच्या तरुणांचा. परत हे बोलायचंय का कुणाला? नाही, बोलायला तयार नाहीत, लांब पळायले सगळे. लातूरच्या निवडणुका सुरू आहेत, मत देता का तुम्ही? हा, लातूर. बरं, हा, तुला काय म्हणायचंय की मतदानाची प्रक्रिया सुरू आहे, हे बघत असताना तुम्हाला काय वाटतंय? मला अतिशय चांगलं वाटतंय. आपल्या नवा युथ हे इलेक्शनच्या दृष्टिकोनाने पुढे वळत आहे, असं मला वाटतंय. बर, काय असं वाटतंय की हे मुद्दे घेऊन या राजकारण्यांनी निवडणूक लढली पाहिजे आणि त्या पद्धतीने ते लढतायत का? ते वाटत तर नाही असं ते लढतायत, पण काही पक्ष आहेत ते लढतायत, ते दुसरे मुद्दे उचलतात. ते शिक्षणाचा मुद्दा उचलत नाहीत, रोडचा मुद्दा उचलत नाहीत, त्याने दुसरे मुद्दे उचलत आहेत सध्याला. तर हे सगळं राजकारण सुरू आहे लातूर जिल्ह्यातलं, हे राजकीय परिस्थिती आहे. आणि कॅमेरा आला की सगळे पळतात. काही खरं तर कॉलेजचे तरुणी या विषयावर बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, तेव्हाच लोकशाहीमध्ये काय आहे हे कळेल. आणि त्यामुळं आपला प्रयत्न आहे की शाहू कॉलेजचे विद्यार्थी काय म्हणतायत आणखीनही जाणून घेऊया. शाहू कॉलेजचे विद्यार्थी नेमकं म्हणतात काय?